तर बघा काय मस्त दिसतीये ना चमचमीत अशी. तर बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी भरली ढोबळी करते. तुमच्यापैकी सुद्धा आहे ना ढोबळी न आवडणारे कोण कोण आहेत जरा हात वरती करा बघू. अहो खरंच केली की काय मला तुम्ही दिसणार नाहीयेत. तर आहे ना आज मस्त भरली ढोबळी करणार आहोत. तर ढोबळी मिरची खरं तर मला आवडत नाही. मी कारभाऱ्यांसाठी करणार आहे. तर तुम्हाला रेसिपी देतीये. तर ढोबळी आहे ना ही चिरून घ्यायची. चिरून तर कशी घ्यायची हे बघा ही अशी. तर पुन्हा एकदा सांगते तर ढोबळीचं देठ आहे ना देठाच्या बाजूने सुरीच्या टोकाने ना ढोबळी अशी मोकळी करायची आणि याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि सगळी ढोबळी बिया काढून झाल्या ना की बेसन भाजून घ्यायचं 1 ते 1.5 चमचा फक्त बेसन लागणार आहे मस्त खरपूस भाजून घ्यायचं आणि शेंगदाण्यांचा कूट असतो ना तो घ्यायचा 1 4 चमचे आणि बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला टोमॅटो एक कांदा आणि टोमॅटो घेतलं तरी सुद्धा चालेल अर्धा अर्धा चमचा आहे ना हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घातलाय आणि अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा धने पावडर 1 चमचा घरगुती साठवणीचा मसाला आणि चवीनुसार मीठ हे सगळं घातले आणि भाजलेले बेसन यामध्ये घातले हवं तर तुम्ही तेल सुद्धा घालू शकता 1 चमचाभर आणि मग हे मिश्रण मिक्स करून हे ढोबळीमध्ये अशा पद्धतीने भरायचे तर अशा पद्धतीने ही सगळी ढोबळी भरून घेतली ना की ना पॅन मध्ये तेल घालायचे 1 ते 1.5 पळी म्हणजे 1.5 टेबलस्पून आणि या ढोबळीला मस्त टॉस करत करत हाय फ्लेम वरती चटका देऊन घ्यायचा आणि याला झाकण ठेवून मस्त वाफलवून घ्यायची ढोबळी 1 5 मिनिटं फक्त आणि मग याला चांगलं असं अलटी पलटी करायचे आणि ढोबळी ना या पॅनच्या कडेने अशी लावून ठेवायची आणि मधोमध जागा करून यामध्ये तेल घालायचे 1 पळी जिरं घालायचे अर्धा चमचा आणि 1 ते 1.5 चमचा लसूण पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट आणि यामध्ये मीठ घालायचे थोडंसंच अगदी लसूण पेस्ट आणि मसाल्यांपुरतंच मीठ घालायचे हळद पावडर घातली 1 चमचा अर्धा चमचा यामध्ये धने पावडर घातली 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा यामध्ये मी साठवणीचा मसाला घातलाय घरातलाच तर घरातला साठवणीचा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल आणि 3 चमचे दही घालून चांगलं मिक्स करून घेतले आणि हे दही फुटलं नाही पाहिजे म्हणून एकसारखं याला मिक्स मिक्स करून घ्यायचे पाणी घालायचे थोडंसं आणि झाकण ठेवून ही ढोबळी शिजवून घ्यायची तर इकडे बघू शकता तुम्ही 1 3 4 मिनिटांनी आहे ना ढोबळीला चेक करायचे पलटी करून पुन्हा झाकण ठेवून या ढोबळीला शिजवून घ्यायचे चांगलं तर पाणी सुद्धा आटलेले मस्त तेल सुटलेले तुम्ही बघू शकता आणि ढोबळी सुद्धा छान शिजलेली आहे तर अशी ढोबळी ना ही शिजवून घ्यायची मस्त आपली चमचमीत अशी भरली ढोबळी बनवून तयार झाली कोथिंबीर घालायची चला आता प्लेटिंग करूया तर आहे ना श्रावण महिन्यामध्ये ना त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो म्हणून आहे ना ही अशी ढोबळी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ना तुम्हाला ही ढोबळीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त सगळ्यांकडे शेअर करा